प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र नावामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आपण हीलिंग प्रेयर, आरोग्याची प्रार्थना करण्याच्या अगोदर मला तुम्हाला एक छोटीशी टेस्टिमनी द्यायला आवडेल. 2017ची ती गोष्ट आहे. मला दादरानगर हवेलीवरून फोन आला आणि मी माझ्या मुलीला शाळेत घेण्यासाठी चाललो होतो. मी शक्यतो फोन टाळत नाही, म्हणून तो फोन उचलला मी आणि असं करून तो फोनवर मी बोलत होतो. तिकडून आवाज आला, की "वैजू दादा, मी डोंगरकर बोलत आहे." कोण, काय, काहीच माहीत नाही. त्यांची मुलगी संस्कृती डोंगरकर ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. पायामध्ये काहीतरी व्हायरस गेलेला आहे आणि डॉक्टर पाय कापायला लावणार आहेत. वाईट तर वाटलं. पण म्हटलं, "दादा, आपण तुमच्यासाठी प्रार्थना करू." आणि मी रस्त्यावर होतो. फोनवर मी ती प्रार्थना केली. फोन ठेवून दिला. सगळं व्यवस्थित झालं. त्यानंतर ही गोष्ट ऑक्टोबर महिन्याची. डिसेंबरमध्ये मला विक्रमगडमध्ये एका विशिष्ट गावामध्ये ख्रिसमस निमित्ताने देवाचं वचन शिकवण्यासाठी किंवा ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी बोलावलं. मी त्या ठिकाणी गेलो आणि लेकरं स्टेजवर उभे होते. एक मनुष्य माझ्याकडे आला. साधेसे कपडे, हरकुळा. मला म्हटलं, "दादा सलाम, जय येशू, जय येशू." "मला ओळखलंस?" म्हणलं, "हो." खरं तर महाराष्ट्रभर, इंडियाभर आम्ही पळत असतो. सर्वांचीच ओळख राहील असं काही नाही, परंतु हो, ओळखलं. मग त्यांनी सांगितलं, की "मी संस्कृतीचे पप्पा. तुम्ही प्रार्थना केली फोनवर आणि प्रार्थना केल्यानंतर संस्कृतीचा पाय कापावा लागणार होता. परंतु तिचा पाय कापला गेला नाही. तिला फोनवरच आरोग्य मिळालं. ॲडमिट झाली होती, परंतु त्यानंतर आरोग्य मिळाल्यानंतर ते घरी गेले. तुम्हाला फोन केला, पण तुमचा फोन लागला नाही. आता मी तुम्हाला भेटतोय. ही ती संस्कृती आणि आता ती ह्या सर्व मुलीबरोबर नाचणार आहे. झुमो नाचो खुशी से आज येशू पैदा हुआ. सर्व गौरव देवाला. मला हे सांगायचंय, की फोनवर जरी प्रार्थना केली, तरी आमचा प्रभू इतका महान आहे, की प्रभू ऐकतो. मी स्वतः पास्टर आहे. इंडियाभर पळतो. परंतु आम्ही कोणतेही सेवक, आपण कोणते सेवक मोठे नाही. येशूचंच नाव श्रेष्ठ आहे. येशूच मोठा आहे. प्रभू येशू महान आहे. आणि म्हणून आज आपण वचन सांगतं, एकमेकांची ओझी व्हा. म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. आणि म्हणून आज मला तुमच्यासाठी आरोग्याची प्रार्थना करू द्यात. आज जर आरोग्याच्या प्रार्थनेची तुम्हाला गरज आहे, तर देव तुम्हाला आरोग्य देईल. लेट अस प्रे. स्वर्गीय सामर्थ्याने भरलेल्या पित्या, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. प्रिय प्रभू, आम्ही तुझे प्रिय लेकर झालेले आहोत. ख्रिस्त येशूच्या रक्ताने प्रभू तू आम्हाला मोलवान रक्ताने आम्हाला विकत घेतलं. प्रभू, आम्ही मंदिराच्या बाहेरचे, आम्ही परराष्ट्रीय. पवित्र प्रभू, 11व्या अध्यायामध्ये म्हटल्याप्रमाणे मंदिर आणि वेदीच्या बाहेरचे जे लोक आहेत त्याचं तू माफ घे. प्रभू, आम्ही त्यामध्ये पण नव्हतो. तुझ्या असीम कृपेने तू आम्हाला जवळचं केलंस. आम्हाला पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिलास. आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानतो. यावेळेस आम्ही आमच्या ह्या सर्व प्रियजनांसाठी आरोग्याची प्रार्थना करतो. जे काही त्यांच्या शरीरामध्ये बिघाड झालेला आहे, मानसिक, आत्मिक, आर्थिक, जो काही इश्यू आहे, प्रभू येशूच्या नावामध्ये बी हिल्ड इन द नेम ऑफ जीसस. किडनीचे इश्यू प्रभू येशूच्या नावामध्ये बी हिल्ड. जे कुठल्या प्रकारचे आजार बेजार आहेत, प्रभू येशूच्या नावामध्ये मायग्रेन निघून जाऊ देत प्रभू येशूच्या नावामध्ये. बॅकबोनचे इश्यू प्रभू येशूच्या नावामध्ये. प्रभू, तुला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. प्रभू, लंगचे इश्यू, हृदयाचे प्रॉब्लेम्स, नर्वस सिस्टीम, व्हेरिकोज व्हेन, गेट बी हिल्ड इन द नेम ऑफ जीसस. येशूच्या नावात बरी हो. पवित्र देवा, प्रार्थना ऐकणारी प्रत्येक व्यक्ती तुझं अभिवचन सांगतं, आय विल रिस्टोर देम टू द हेल्थ. मी आरोग्याचे उपचार करीन.
प्रभू तू आम्हाला फ्रीमध्ये ख्रिस्त येशूला वधस्तंभावर गेल्यानंतर खरे पाहिले असता आमच्या अपराधामुळे प्रभू येशू ख्रिस्त घायल झाले, आमच्या दुष्कर्मामुळे प्रभू येशू ख्रिस्त ठेचले गेले, आम्हा शांती मिळावी अशी शिक्षा त्यास मिळाली आणि ख्रिस्त येशूला बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झालं. प्रभू ते आरोग्य माझ्या ह्या प्रियजनांना प्रभू तू दे अशी तुझ्याकडे विनंती आणि प्रार्थना करतो. शरीरामध्ये झालेला सर्व प्रकारचा बिघाड, डोळ्याचे अनारोग्य, कानाचं अनारोग्य, नाकात वाढलेलं हाड, बी हिल्ड इन जीसस नेम. येशूच्या नावामध्ये तोत्रेपणा प्रभू येशूच्या नावामध्ये बरा होऊ देत. डम स्पिरिट येशूच्या नावामध्ये निघून जा. पवित्र देवा, ज्या लेकरांना बोलता येत नाही प्रभू येशूच्या नावामध्ये त्यांच्या ओठाकंठाला पित्या तू स्पर्श कर अँड बी हिल्ड इन द नेम ऑफ जीसस. त्यांना बरं वाटू देत. प्रभू ज्यांना लेकरं बाळ होत नाहीत त्याच्यासाठी आम्ही विनंती करतो प्रभू, त्यांच्या उमला गर्भाशयाला प्रभू तू स्पर्श कर आणि स्पर्श करून प्रभू त्याला तुझ्या रक्ताखाली घे आणि आरोग्य दे. दया कर माझ्या प्रिय प्रभू, कारण तुझं वचन सांगतं नथिंग इज हार्ड फॉर द लॉर्ड अँड नथिंग इज इम्पॉसिबल विथ द लॉर्ड. प्रभूसाठी काही अशक्य नाही आणि काहीच कठीण नाही. प्रभू आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानतो. तू आरोग्याचे उपचार करणारा प्रभू आहेस, तू आरोग्य देणारा पिता आहेस. प्रभू तू दया कर आणि कृपा कर. तुझ्या वचनाप्रमाणे मी जगल मरणार नाही. स्तोत्र 118:17 प्रमाणे प्रभू आमच्या या सर्व प्रियजनांसाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू येशूच्या नावामध्ये प्रभू त्यांच्या हृदयाला स्पर्श कर, त्यांच्या डोक्याला प्रभू स्पर्श कर, त्यांच्या डोळ्याला स्पर्श कर आणि जिथं कुठं बिघाड झालेला आहे प्रभू येशूच्या नावामध्ये प्रभू दया कर आणि कृपा कर. आरोग्य दे. वधस्तंभावर मिळालेलं आरोग्य, वी रिसीव्ह द हिलिंग पॉवर इन द नेम ऑफ जीसस. दया कर आणि कृपा कर. प्रभू तो पेत्र म्हटला की आमच्याकडं काही नाही, डोंट बेग स्टँड ऑन द लेग, आणि तो जन्मापासून पांगळा असलेला मनुष्य उड्या मारू लागला आणि प्रभूचं गौरव करू लागला. ही आरोग्याची कृपा प्रभू आमच्या सर्व प्रियजनांना आज या वेळेस तू दे अशी विनंती प्रार्थना करतो. आणि आम्हाला आरोग्यात ठेव, कारण आरोग्य ही तू दिलेली भाकर आहे, ती आम्हाला खाऊ देत आणि तृप्त होऊ देत. माझ्या बापा, तुझ्या दयाळूपणाबद्दल आम्ही उपकार मानतो. गौरव आणि सन्मान तुला देत. ख्रिस्त येशू आमचा आरोग्यदाता याच्या नावामध्ये विनंती आणि प्रार्थना करतो. आमेन.